हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपकडून रक्षा खडसे, नारायण राणे, नितीन गडकरी, पियुष गोयल यांची नावं चर्चेत। सूत्रांची माहिती। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल। शेख हसीना मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार। विविध देशांचे प्रमुख शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। एनडीए सरकार जास्त दिवस चालणार नाही, ममता बॅनर्जींचं मोठं विधान। सीएए, एनआरसी एनडीए सरकारला रद्द करावं लागेल, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया। सोनिया गांधींची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड। काँग्रेसच्या सर्व खासदारांचा एकमतानं निर्णय। सोनिया गांधी यांची सलग 5व्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड। नरेंद्र मोदी ढोंगी, संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली, संजय राऊतांची टीका। अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रफुल्ल पटेल उद्या मोदींसोबत शपथ घेणार। शिंदे गटाच्या एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार आग्रही। शिवसेनेत मंत्रिपद कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। निराशेतून किंवा भावनेच्या भरात सरकारमधून मोकळं करा असं बोललं नव्हतं, माझ्या मनात स्ट्रॅटेजी होती, ती अमित शहांना सांगितली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली। लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यातून हद्दपार केलं, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। महायुतीत काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला, मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडाफोडीचा अजेंडा चालला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदेंसोबत संपर्कात, 6 खासदारांना जमवून विकास कामांसाठी मोदींना पाठिंबा देणार। नरेश मस्केंच्या दाव्यानं खळबळ। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याचीही मागणी। नीट परीक्षेत कुठलाही घोळ नाही, परीक्षा पारदर्शकपणे पूर्ण झाली। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आरोप फेटाळले, फक्त 1600 मुलं आणि 6 केंद्रांवर हे प्रकरण घडल्याचं स्पष्टीकरण। महाडमध्ये जोरदार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमध्ये पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।